उज्जैन ही फक्त महाकालाची नगरी नाही, तर शतकानुशतके चालत आलेल्या शैव परंपरेची एक जिवंत शक्ती आहे. आणि या शक्तीचा रक्षक आहे कालभैरव. नमस्कार, मी आकाश आणि आज आपण जाणून घेतोय त्या देवतेबद्दल ज्याला उज्जैनचा रक्षक, सेनापती आणि न्यायाधीश असं मानलं जातं, श्री कालभैरव. शैव परंपरेमध्ये अष्टभैरवांची उपासना प्राचीन काळापासून केली जाते. या अष्टभैरवांपैकी कालभैरव हे प्रमुख मानले जातात. कापालिक आणि अघोर पंथामध्ये कालभैरवाची पूजा विशेष महत्त्वाची होती आणि कारण उज्जैन या पंथाचं प्रमुख केंद्र होतं, म्हणूनच कालभैरवांना उज्जैनचे रक्षक देवता मानलं गेलं. इतकंच नाही तर मान्यतेनुसार उज्जैन नगराचे मुख्य सेनापती आजही कालभैरवच आहेत. या मंदिराचा इतिहास तितकाच गूढ आहे. मूळ कालभैरव मंदिर भद्रसेन नावाच्या राजाने बांधलं असा उल्लेख स्कंद पुराणातील अवंती खंडात आढळतो. शतकं बदलली, राजे बदलले, पण कालभैरवाचं अस्तित्व या नगरीवर कायम राहिलं. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांचा पराभव झाला, पण त्या अंधाऱ्या काळात मराठा सेनापती महदजी शिंदे उत्तर भारतात मराठा सत्ता पुन्हा उभी करण्यासाठी निघाले. या मोहिमेआधी महदजी शिंदेंनी याच कालभैरवाला साकडं घातलं आणि विजयासाठी आपली पगडी अर्पण केली. मराठा सत्तेचं यशस्वी पुनरुत्थान झाल्यावर महदजी शिंदेंनी याच कालभैरव मंदिराचा जीर्णोद्धार केला. सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कालभैरवाला मद्याचं नैवेद्य का? मिळालेल्या माहितीनुसार कालभैरव ही सूडबुद्धीची आणि न्याय करणारी देवता मानली जाते. दुष्कृत्याचा नाश करण्यासाठी, अधर्म संपवण्यासाठी भैरव बाबा मद्याचे सेवन करतात अशी लोकमान्यता आहे. म्हणून इथे मद्य अर्पण करणं वाईट नाही, तर शक्ती अर्पण मानलं जातं. उज्जैनचा प्रवास महाकालाशिवाय पूर्ण होत नाही आणि महाकालाचा आदेश भैरवाशिवाय पूर्ण होत नाही.